कटावणी, तोंडाला बांधण्यात येणारे मास्क आढळून आले. हे साहित्य सीसीटीव्ही फुटेजमधील साहित्याशी मिळते-जुळते असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी बबल्या शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी जयश्री चव्हाण यांनी चौकशीत अडथळा आणत आमच्या लोकांची चौकशी करायची नाही असं म्हणून आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली. जमावातील काहींनी पोलिसांना शिवीगाळ करत संशयितांना ताब्यात घेण्यास विरोध केला. दरम्यान पोलिसांनी संशयितांना वाहनात बसवण्याचा प्रयत्न करताच जमावाने अचानक पोलिसांच्या वाहनावर दगडफेक सुरू केली. त्यामुळे वाहनाची समोरील काच फुटली. तसेच एका महिलेने पोलीस कर्मचारी सुरेश भोसले यांच्या हाताचा चावा घेतल्याचं पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले. दगडफेकीत अमर सूर्यवंशी यांच्या छातीला दगड लागून ते जखमी झाले. संतोष माळी यांना दुखापत झाली. पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्यातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त घटनास्थळी रवाना करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं तर अन्य संशयित घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी जखमी पोलीस कर्मचारी सुरेश भोसले यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पसार संशयितांचा शोध सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, तासगाव.